श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातून कायमचं ते त्रासदायक नष्ट करण्यात येणार आहे. उशीर होणार नाही. आता तुझ्या मनाला हलकं वाटायला सुरुवात होईल, कारण आता तुझ्या चेहऱ्यावर कधी अश्रू येणार नाहीत, तर तुझ्यासाठी आनंदाचे क्षण येणार आहेत. सर्व संपलं असतानाही तुझ्यासाठी नवीन चमत्कार घडणार आहेत. ज्यासाठी तू जबाबदारीने कार्य करत होतास, त्यात तुला मोठं यश मिळणार आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. आज हे वाक्य मनापासून ऐकून घे. आतापर्यंत ज्या वेदना सहन केल्या त्या फक्त तुझ्या मनाला नाही, आयुष्यात पोखरून काढणाऱ्या होत्या. पण आता मात्र तुला ते धडे मिळाले आहेत, ज्यामुळे तू पुढे जाऊ शकशील. होय बाळा, जेव्हा जेव्हा जवळचे लोक दूर गेले तेव्हा तुला वाटलं सगळं संपलं. जेव्हा तुला खूप काही आकाश फाटल्यासारखं वाटलं, पण कोणावर विश्वास ठेवावा, किती ठेवावा हे देखील तुला याच काळात समजलं आहे. मनासारखं काही घडलं नाही म्हणून तू हळूचपणे रडला आहेस. खूप वेळा तुझं मन दुखावलं गेलं आहे, पण आता मात्र त्या लोकांना तुझ्या आयुष्यातून वेगळं करण्यात येणार आहे, ज्यांनी वारंवार तुझ्यासाठी दुःख, त्रास आणि काही अशा अपेक्षा ठेवल्या होत्या ज्या तुला वेदना पोहोचत होत्या. या जगात काही लोक असेच असतात जे निरंतर दुसऱ्यांसाठी काही चांगलं पाहू इच्छित नाही, किंवा त्यांना कुणाला भरभरून मिळत असलेलं सहन होत नाही. मग त्या क्षणाला तुम्ही स्वतःला सावरलं पाहिजे. कितीही थकलात तरी उभं राहिलं पाहिजेत. आपल्या कामासाठी, आपल्या माणसांसाठी आणि आपल्या जिद्दीसाठी उभे राहा. तुम्ही थकला नाहीत, कारण मी तुम्हाला थकू देणार नाही. मी तुमचा सांभाळ करत आहे. तुम्ही कितीही थकलात तरी मी तुम्हाला सांभाळण्यासाठी माझा हात देत आहे. त्या हाताला पकडून इतके मजबूत व्हा की तुम्हाला कधीही पडण्याचा अनुभव पुन्हा येणार नाही. परिस्थिती तुमच्या कितीही विरोधात असली तरीही तुम्हाला आता ते सर्व काही मिळणार आहे. पैशाची चिंता सोडा. आज तुमच्या जीवनात ज्या काही चिंता आहेत त्या सर्व काही माझ्या चरणी सोपवून निश्चिंत व्हा. तुमची सर्व काही योग्य वेळेवर काळजी घेतल्या जाणार आहे. अचानक तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनात आलेले काळे ढग निघून गेले आहे. लख्ख प्रकाश पडला आहे. तो प्रकाश देवाने तुमच्या दिशेने पाठवलेला आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःपासून जो तुमच्यापासून दूर जातो त्याच्याकडे तुम्हीही दुर्लक्ष करा. जर वारंवार या घटना तुमच्यासोबत घडत असतील की जेव्हा जेव्हा तुम्ही काही नात्यांना मान सन्मान देता, पण ती नाती तेवढीच तुमच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा तुम्ही देखील त्याकडे दुर्लक्ष करणे सुरू करा. वेळ गेलेली नाही, कारण काही लोक अजूनही आजही तुमचा राग करतात, द्वेष करतात, तुमच्यासोबत ईर्ष्याभाव दाखवतात आणि तुमची बरोबरी करण्याचा प्रयत्न करतात. पण आज हा संदेश तुमच्यासाठी आशेचा किरण घेऊन आलेला संदेश आहे. कधीही मी तुम्हाला रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही. तुमच्यासाठी माझ्याकडे खूप काही आशीर्वाद आहेत आणि चमत्कार देखील आहेत, जे पुढील काळात तुमच्या मार्गावर चालत असताना तुम्हाला एक एक करून मिळणार आहेत. विश्वास ठेवा. अजूनही विश्वास तुमचा कायम असेल तर याच वळणावर तुम्हाला आनंद मिळणार आहे. काही भेटवस्तू मिळणार आहेत आणि तुम्ही म्हणाल, देवा धन्यवाद. होय, तुमचा धन्यवाद देखील मी स्वीकार करेल. बाळा, आता तुझं रडणं थांबलं पाहिजे, काळजी थांबली पाहिजे, कारण हा दैवी संदेश तुझ्यासाठी आला आहे. कोण तुझ्यासाठी प्रेमाने माझ्याकडे काही मागतं ते देखील मी पाठवत आहे, जे तुझ्याकडे दुपटीने येणार आहे. काही राहिलं आहे असं वाटत आहे ते देखील येणार आहे. अचानक गर्दीतून तुमच्यासाठी वाट निघू लागेल तेव्हा समजा की देवाचा आशीर्वाद तुमच्यासाठीच आहे आणि तो निरंतर तुमच्यासाठीच आहे. देव म्हणतात, बाळा, कधीकधी सोन्यालाही खडतर प्रवासातून जावे लागते. त्यालाही तितकेच तापावे लागते. त्यानंतर त्याची शुद्धता अधिक वाढीस लागते. त्याचप्रमाणे कधीकधी काही गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागतात.
त्या सहन केल्यावर मात्र तुमची अधिक सर्व काही शक्ती वाढू लागते, तुमचं तेज वाढू लागतं आणि तुमची लखलखाट वाढू लागते. त्याचमुळे ते सहन करणेही तुमची जबाबदारी आहे. कधीकधी काही गोष्टी तुमच्या हितासाठी तुमच्या आयुष्यात येऊ लागतात. त्याचे पालन केल्यास तुम्ही तुमचे जीवन अधिक पुढे गेलेले पाहू शकता. काही आधी व्याधी, त्रास आणि काही वेदना ह्या काही काळापुरत्याच असतात. त्या निरंतरच सोबत राहत नाहीत. परंतु मनुष्य त्या गोष्टींना घाबरून खूप काही करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा मन शांत ठेवा, एकाग्र ठेवा. कारण काही काळ उलटून गेला की त्या वेदना क्षमणार, ते सर्व काही थांबणार आणि पुन्हा तुम्ही आनंद प्राप्त करणार. ही शृंखला आहे, ही सुरूच राहणार आहे. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत हे विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी जे काही कार्य करत आहोत त्यामुळे तुमचे जीवन अगदी पुढच्या स्तरावर पोहोचवल्या जात आहे. विनाकारण कुणासोबतही काही वाद विवाद घडत असतील तर शांतता पाळण्याचे सूत्र कायम लक्षात ठेवा. कधीकधी तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी येतात, काही विरोधक येतात, काही शत्रू येतात, काही तुमच्यासाठी असे बोल असतात जे तुमच्या हृदयाला दुखावणारे असतात, टोमणे देणारे असतात. परंतु त्यातून तुम्हाला चांगलेच घ्यायचे आहे, शिकायचे आहे. त्यातून तुम्हाला खूप पुढं जायचं आहे. ते देखील तुमच्या चांगल्यासाठीच घडत आहे. यावर विश्वास ठेवा, विश्वास दाखवा. कारण देव तुम्हाला अधिक उच्च स्थानावर पोहोचवण्याची तयारी करत आहे. तुमचं मन दुबळं होऊ देऊ नका. ते आशेने भरा. कारण मी तुमच्यासाठी त्या आशा, ती चिन्हे पाठवत आहे. ते आशीर्वाद, ते चमत्कार पाठवत आहे ज्यामुळे तुमचे जीवन उंचावेल. तुमच्या आयुष्यात आनंद भरल्या जाईल जो तुम्ही स्वीकाराल आणि तुम्ही पुढे जाल. मला तुमच्या शक्यतांना वाढवायचं आहे, तुमच्यासाठी कार्य करायचं आहे, तुमच्या प्रगतीसाठी तुम्हाला पुढे न्यायचं आहे, तुम्हाला तुमच्या शक्यतेने भरायचं आहे. जर तुम्ही अगदी या क्षणाला तयार असाल तर होय देवा मी तयार आहे असे टाईप करा. अद्भुत दैवी शक्ती तुमच्या अवतीभोवती आहे. ती तुमच्यासाठी सुरक्षा कवच निर्माण करते. तुम्ही ते स्वीकार करा. आनंदी होण्यास तयार व्हा. कारण चारी दिशेला आनंद तुमच्या दिशेने विखुरला जात आहे. त्याला स्वीकारण्यास जर तुम्ही तयार असाल तर सर्व काही सकारात्मक बदल तुम्ही अनुभव कराल. जर तुम्ही त्या बदलासाठी तयार असाल तर होय देवा मी तयार आहे, मी सज्ज आहे असे टाईप करा. तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही माझे प्रिय आहात आणि तुम्ही नेहमी निरंतर सकारात्मक विचार करावे, सकारात्मक बोलावे आणि सकारात्मक स्वीकार करण्यास तत्पर असावे. तेव्हाच तुमच्या दिशेने ते सर्व काही सकारात्मक घडू लागेल जे तुम्हाला हवं आहे. तुमच्या शक्यतांना मी वाढवणार आहे. आज कितीही उशीर झाला तरी माझे हे शब्द, माझे हे बोल तुमच्या मनात, अंतर्मनात उतरू द्या. कदाचित तुमच्या चिंता संपतील, तुमचा मान सन्मान वाढू लागेल आणि तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत असाल ते सर्व काही तुम्हाला मिळू लागेल. तुमच्या अडचणी मी दूर करत आहे. आजचा हा काळ शुभ आहे कारण तुम्ही हा संदेश ऐकत आहात. लहान लहान गोष्टींपासून सुरुवात करा. लहान लहान बदल हे तुमच्या आयुष्यात मोठे परिवर्तन करणार आहे. हळूहळू प्रक्रिया सुरू झाली आहे जी तुमच्या जीवनात तुम्हाला पुढे नेणारी असेल, तुम्हाला उंचावणारी असेल आणि तुमच्या स्वप्नांना पूर्ण करणारी असेल. काही लोक दूर जाण्यासाठीच आलेले असतात. त्यांना दूर जाण्यापासून थांबवू नका. दूर जाऊ द्या आणि स्वतःला तयारी दाखवा की मी त्यांच्याशिवाय जगू शकतो. होय, तुमचे डोळे पाणावतील, काही क्षण पाणावू द्या, पण पुढच्या क्षणाला तुम्ही स्थिर व्हा. कारण तेच तुमच्यासाठी चांगलं असेल. जीवनात, आयुष्यात प्रत्येक नातं हे अधिक जपण्यासाठी आहे, पण ते आपल्या जवळच असावं असं बंधन करू नका. कधीकधी काही गोष्टींना मर्यादा असतात. काही गोष्टींना काही अशा विलक्षण
परिणामांना सामोरे जाण्यासाठी काही गोष्टी घडून आणाव्या लागतात, कराव्या लागतात. त्यासाठी कठीण वाटले तरी सामोरे जाण्याची तयारी दाखवा. कधीकधी काही नाती दूर असतानाही मनापासून तुमच्या जवळ असतात, तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात, तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतात. मग ती व्यक्ती दूर असतानाही तुमच्याशी सतत जोडलेली असते. ती मनाने, प्रेमाने, आपुलकीने आणि भावनेने तुमच्याशी जोडलेली असते. आणि कधीकधी मात्र काही जवळचीच नाती जवळ असूनही प्रेमाने जुळत नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ती तुमची होऊ शकत नाही. मग कधीकधी दूर असलेली नाती देखील खूप आनंदाने बहरणारी असतात, तुम्हाला प्रेम देणारी असतात. त्यांना स्वीकार करा, त्या आनंदात राहा आणि जे काही मिळत आहे ते स्वीकार करा. देव तुम्हाला वचन देतो की तुम्ही जे काही मागत आहात त्यातून दुःख, त्रास, वेदना संपवून जे काही तुमच्यासाठी आनंददायक आहे ते तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या ताकदीची वाढवण्याची क्षमता देव तुम्हाला निर्माण करून देत आहे. त्यामुळे तुमची क्षमता वाढेल, तुमची ताकद वाढेल आणि तुम्ही ते सर्व काही पेलवू शकाल जे तुमच्यासाठी निर्माण होत आहे. बाळा, थोडा विश्वास दाखव. तुला जे काही मिळत आहे ते तुझ्यासाठी सुखकर आहे, आनंदी आहे, तुला पुढं नेणारा आहे. तुझ्यासाठी मी हे जे काही बोल बोलत आहे ते तुझ्या मनात उतरू दे, कारण हे बोल तुला आता पुढे नेणारे आहेत. तुझ्या अशांत मनाला शांत करणारे आहेत. तू जेव्हा जेव्हा चांगले अनुभव करण्यास तयार होशील तेव्हा तेव्हा माझे संदेश ऐकत राहा, कारण पुन्हा पुन्हा दुर्लक्ष करून हे टाळण्यास काहीही परिणाम मिळणार नाही. म्हणून याला स्वीकार करून अंतर्मनात याला खोलवर रुजू दे, कारण हे तुझ्या मनात सकारात्मक बीज पेरत आहे. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्नात मी तुम्हाला यशस्वी करणार आहे. तुम्ही ती शांतता, तो आराम आणि तो आनंद मागत आहात. होय, तुम्हाला ते सर्व काही मिळणार आहे. माणसांमधले काही बदलही तुम्ही आता अनुभवणार आहात. काही नाते बदलतील, काही नाते जवळ येतील, तर काही नाती दूर होतील. होय, येणारे बदल स्वीकार करा. आज जिथे कुठे पोहोचण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात देव तुम्हाला यशस्वी करणार आहे. आता देव तुम्हाला आशीर्वादाने भरणार आहे. त्यासाठी सज्ज व्हा. नाती जुळतील, नाती टिकतील, आनंद मिळेल, प्रेमही मिळेल. त्यासाठी तयार व्हा. देव जाणतो की तुमचं मन निरागस आहे. तुमच्यात ते सर्व काही प्रेमाचं आणि खूप काही सुसंवाद करणारं मन आहे. तेव्हा आता तुम्ही तुमच्या नात्यांसोबत ते सुसंवाद कराल जे तुम्हाला हवं आहे. आता तुमच्या जीवनातून वादळ नाही तर आरामदायक आणि सुविचार प्रवाहित होणार आहेत, कारण देव ते तुमच्या आयुष्यात निर्माण करत आहे. देव तुमच्या आयुष्यातून वादळं, त्रास आणि वादविवाद नष्ट करत आहेत. देवाच्या उपस्थितीत तुम्हाला आशीर्वादाने, चमत्काराने भरत आहे. देव म्हणतात तुझ्यासाठी काहीतरी मोठं येत आहे, जे तुझ्या प्रार्थनेद्वारे तुला दिल्या जात आहे. तुमची दाट शक्यता आहे की तुम्ही अधिक आयुष्यात सुख प्राप्त करणार आहात, आनंद प्राप्त करणार आहात. आज उशीर झालेला नाही, तर तुम्ही योग्य वेळेवर हा संदेश ऐकत आहात, कारण हा संदेश तुमच्यासाठी निर्माण झाला आहे. कदाचित कुणाला उशीर वाटत असेल, पण हा उशीर नाही, तर त्यांच्या जीवनातील सुखात सुरुवात असेल. देव म्हणतात कृतज्ञता व्यक्त कर, कारण त्यामुळे अधिक आशीर्वाद वाढतात. तुमचं जीवन हसण्याने, आनंदाने बहरून येणार आहे. ज्यांनी तुम्हाला धोका देण्याचा किंवा हरवण्याचा किंवा तुमच्या हृदयाला दुखावण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना आता हार मानावी लागेल. दाट शक्यता आहे की तुम्ही त्या लोकांना ओळखू पाहाल. होय, कारण आता सर्व काही तुमच्यासमोर स्पष्ट असेल. तुमच्या आर्थिक परिस्थितीत खूप काही बदल घडणार आहेत. आता हे शुभचिन्ह तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जे जे मागत आहात ते मिळणार आहे. त्यात आर्थिक संपन्नता तुम्हाला मिळणार आहे. विपुलता, भरभराट याने तुमचे जीवन
परिपूर्ण केल्या जाणार आहे. कधीकधी काळजीने तुम्ही झोपला नाहीत. तुमच्या मनाचे विचार माझ्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. तुमचं मन आज हलकं होईल, कारण तुम्ही सर्व काही मला सांगून टाकलं आहे. आता तुमचं मन मोकळं झालं आहे. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तुम्ही मला सांगितल्या आहेत. आता रात्रीतूनही चमत्कार स्वीकारण्यास तयार व्हा. लवकरच नजीकच्या काळात तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल. तुम्ही जिथे जिथे पाऊल टाकाल तिथे यशाने भरल्या जाल, आनंदाने भरल्या जाल. बाळा, तुझ्या आयुष्यात आता सर्व काही सुखकर आनंदाचे क्षण येणार आहेत. काही लोक पुन्हा तुझ्या आयुष्यात जुळू पाहत आहेत. जे दूर गेलेले आहेत ते पुन्हा तुमच्या जीवनात डोकावू पाहत आहेत. त्यांना तुमच्या जीवनात प्रवेश द्यायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचे आहे. हा सर्वस्वी निर्णय तुम्हीच तुमचा करायचा आहे. तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही बदल हवे आहेत त्यासाठी स्वतःला तयार करा. कधीकधी देव निर्णय देणार नाही तर तुम्हाला घ्यावे लागतील. होय, कारण मी तुला ते सर्व निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवले आहे. आता तू कुठेही दुखावल्या जाणार नाही, तर तू तुझ्यासाठी निर्माण केलेले सर्व काही प्राप्त करणार आहेस. तुझ्या जीवनातून अंधकार कायमचा नाहीसा करून तुझ्यासाठी जीवनात ती सकाळ करण्यात येणार आहे, जी उज्ज्वल भविष्याने भरलेली आहे, आनंदाने भरलेली आहे. देव तुझा हात धरून उभा आहे. तू जे काही मागत आहेस ते तुला मिळत राहील आणि पुढेही मिळतच राहील. आज हा दिवस संदेश ऐकण्याचा आहे, तो मनात स्वीकार करण्याचा आहे. तुला मी संकेत देत आहे. जेव्हा जेव्हा संकेत मिळतात ते स्वीकार कर. तुझ्यासाठी प्रत्येक दिवस हा अडचणींचा नाही तर शुभ जाणार आहे. या शुभ दिवसांमध्ये तू तुझी प्रगती आकर्षित करत आहेस. ज्या प्रगतीसाठी देवाने तुझी निवड केली आहे, हा प्रत्येक क्षण येणारा तुला पुढे नेणारा आहे, तुझ्या जीवनाला पुढे नेणारा आहे आणि तुझ्या आर्थिक संपन्नतेला वाढवणारा आहे. विश्रांती घे, आनंदी हो आणि पुन्हा उद्याच्या कार्यासाठी तयार हो. कारण जे कार्य तुला करायचे आहे ते आता घडणार आहे. होय, नवीन बदल तुझ्या आयुष्यात घडणार आहेत. त्यासाठी तू तयार केल्या जात आहे. हा महिना तुझ्यासाठी खूप काही देऊन जाणारा आहे. तुला तुझ्या नात्यांकडून प्रेम, आनंद सर्व काही मिळणार आहे. जो मान सन्मान ज्याची अपेक्षा तुम्ही करत आहात त्या समाजाकडून तर तुम्हाला ते देखील मिळणार आहे. तुम्ही आजपर्यंत ज्या ज्या कमतरतांचा सामना केला आहे, देव ते सर्व काही कमतरतेचे नष्ट करून आता भरभराट, सुख आणि अधिक तुम्हाला देऊ करत आहे. या अधिक महिन्यात जेव्हा जेव्हा तुम्ही काही मागाल तेव्हा तेव्हा ते अधिक स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे. कारण देव तुमची काळजी घेतो. देव तुम्हाला दिव्य प्रकाश देतो. देव तुम्हाला जिंकवण्यासाठी ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रदान करतो, जी तुमच्या आनंदासाठी आहे, जी तुम्हाला पुढे नेणारी आहे. तुम्ही हरवला आहात तर आता तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात. तुम्ही जिंकणार आहात आणि तुम्हीच वेदनेतून बाहेर पडणार आहात. तुम्हीच निवडलेले गेले आहात, कारण देवाची कृपा तुमच्यावर होत आहे. देवाने तुमचा हात धरून तुम्हाला पुढे नेण्याचे ठरवले आहे. देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. देव तुम्हाला त्या प्रत्येक ठिकाणी उंचावतो. तुमच्या आयुष्यात ते सुखद बदल घडवून आणतो. तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन येणार आहे. ते नवीन स्वीकारण्यास तुम्ही तयार आहात? जर तयार आहात तर होय देवा, मी येणारे सर्व आनंद स्वीकार करतो. नवीन बदल स्वीकार करतो. नवीन ते कार्य सुरू करतो आणि त्यात प्रगतीसाठी तुम्हाला हाक मारतो. जर तुम्ही हे सर्व करत असाल तर तुम्ही शक्यतांनी भरल्या जाल. देव तुम्हाला आनंद देत आहे. काहीच दिवसात तुम्ही तुमच्या आर्थिक संपन्नतेला आकर्षित करणार आहात. महालक्ष्मीची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर होणार आहे. याचा अनुभव तुम्ही करणार आहात. आयुष्य नवीन किरणांनी भरल्या जाईल. आयुष्य बदलू लागेल. आता संताप नाही तर सुख तुमच्या आयुष्यात येतील. चिडचिड नाही, राग नाही तर मनःशांती तुमच्या जीवनात येईल. जर तुम्ही हा संदेश मनपूर्वक स्वीकार केला आहे तर स्वामींची कृपा
दिव्य स्वरूपात तुमच्यावर, तुमच्या सहकुटुंबावर होत आहे. स्वामींना आणि स्वामी माऊलीला प्रार्थना करा. देवादिदेव महादेवांना प्रार्थना करा. तुम्हाला जे हवं आहे ते मागा आणि ते सर्व मिळणार यावर विश्वास ठेवा. दैवी कृपा तुमच्यावर होत आहे. तुमच्या आयुष्यात सुखद अनुभव तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी तयार व्हा. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी